नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। मुंब्रा अमृतनगर स्थित एक इमारत के गैलरी का स्लैब गिरने से 13 वर्षीय बच्ची की मौत के बाद अब सियासत भी तेज हो गई। हादसे के बाद एनसीपी शरद पवार पार्टी ने ठाणे महानगर पालिका पर लापरवाही का आरोप लगाया है। पार्टी ने जर्जर इमारतों के रहवासियों के पुनर्वास और मृत बच्ची के परिवार को 10 लाख रुपए की सहायता देने की मांग की। प्रेस कॉन्फ्रेंस में विपक्ष नेता अशरफ शानू पठान ने कहा, कलवा, मुंब्रा और दिवा की जर्जर इमारतों में रहने वाले लोगों का तत्काल पुनर्वास किया जाए। वहीं अभिजीत पवार ने सर्वे प्रक्रिया पर सवाल उठाए, जबकि सुधीर भगत ने MHADA और SRA के माध्यम से स्थायी पुनर्वास की मांग की। सुनिए क्या कहा पार्टी नेताओं ने। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। ऐसी ही हर बड़ी खबर के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। महानगर पालिका क्षेत्र के अंदर थाना कलवा मुंब्रा दिवा और मुंब्रा कोसा दिवा भाग के अंदर 40 साल 45 साल की पुरानी इमारतें मुसलसल बारिश के कारण पिछले वक्त से एक महीने के अंदर कई घटनाएं हो चुकी है। थाने महानगर पालिका और हमारी प्रशासन से एक स्पष्ट मांगनी है कि जो ऐसी अति धोखादायक बिल्डिंग है उनका तुरंत सर्वे किया जाए। ऑडिट से काम नहीं चलेगा। महापालिका ने ऐसी ऑडिट किया होगी, लेकिन लोग कंटिन्यू बिल्डिंग को गिरने के कारण, सज्जे गिरने के कारण लोग जख्मी हो रहे। कल एक 13 साल की बच्ची की डेथ हो गई और कई परिवार फंसे थे। वो TDRF की टीम के तहत हमने तुरंत उनको निकाला तो है, लेकिन आने वाले वक्त के अंदर ऐसी घटनाएं थाना में ना हो, इसके लिए थाने महानगर पालिका और प्रशासन शासन ठोस निर्णय लेना चाहिए। ऐसे जो बिल्डिंग है, ऐसे परिवारों को तुरंत महानगर पालिका के जो घर है, महापालिका के पास, शासन के पास जो घर है, वो उनको तुरंत अलर्ट किया जाए। ऐसे परिवार एक तरफ मौत का भय है उनके सर पे, दूसरी तरफ अपने घर जाने का भय है, तो उनको शालाओं में रखा जा रहा है, स्कूलों में रखा जा रहा है, दूसरी जगह पे रखा जा रहा है। यहाँ एक तरफ परिवार की जान भी जा रही है और दूसरी तरफ उनको अपने घर जाने का भी डर है। तो इसके ऊपर महापालिका और प्रशासन एक साथ मिलकर कुछ निर्णय लेना चाहिए ताकि थानेकर को न्याय मिल सके। कई मामले में अपना नियम का हवाला देके, नियम की बातें करके उनके डेवलपमेंट के लिए रुकावट हो जाती है, तो वो शासन और महापालिका मिलके ही बीच का रास्ता लेकर के ऐसा कर सके ताकि उनका एक घर मिल जाए। नहीं तो महानगर पालिका ऐसी बिल्डिंग को तुरंत खुद रिपेयरिंग करे। उन थानेकर को प्रशासन और महानगर पालिका एक निर्णय लेके उनको बेघर ना करके उनको घर दिया जाए, ताकि ऐसे लोग जो 40 साल पुराने घरवासी लोग हैं, वो टैक्स पेयर लोग, उनको कहीं ना कहीं सरकार की तरफ से एक राहत मिले, ऐसी हमारी विनंती। आमचे विरोधी पक्ष नेते स्वतः तिथे त्या NDRFच्या टीम सोबत होते। त्यांनी स्वतः जो सच्चा पडला होता त्याच्यावरती शिडीच्या आधारे ते वरती चढले होते, लोकांना वाचवण्याचा ते प्रयत्न करत होते। त्यात एक दुःखद घटना अशी घडली की 13 वर्षाची मुलगी ती मृत पावली। आता तिला जबाबदार कोण आहे? ज्या पद्धतीने तुम्ही सांगता की पावसाळ्याच्या अगोदर आम्ही सर्व सर्वेक्षण करून झालेलो असतो, कुठली बिल्डिंग C1 मध्ये, कुठली C2 C3 याच्यामध्ये सर्व झालेलं असतं, म्हणजे तिथले स्थानिक जे कोण असतील त्यांना घेऊन का नाही करत? त्यांच्यापासून हे का लपून ठेवलं जातं? रेतीबंदर मध्ये घरांच्या मागे डोंगर कोसळून आला होता, थोडी माती सरकून खाली आली होती, ती लोक भयभीत होऊन तिथून शाळेमध्ये शिफ्ट झाली। महापालिकेकडे असं प्लॅनिंग आहे की नाही की बाबा कुठली बिल्डिंग इमारत जर खाली करायची असेल, आणि इमारत अशी नाही ना की ती 2011च्या नंतर बनलेली आहे, शासन निर्णय आहे 2011च्या आधीचे, म्हणजे जवळजवळ तिथे तर 95 पासूनचे रहिवासी आहेत, रेतीबंदरला 95 पासूनचे रहिवासी आहेत। त्या रहिवाशांना शिफ्ट करण्यासाठी काहीतरी जेणेकरून व्यवस्थित त्यांची दुसरीकडे शिफ्ट करण्याची व्यवस्था करायला पाहिजे ना। का जे बिल्डरांबाबतीत घरं एक्स्ट्रा बनवून घेतली जातात, ते SRA माध्यमातून असू द्या, म्हाडा माध्यमातून असू द्या, ती घरं जातात कुठे? ते नक्की कोणाला देतात? या लोकांना घरं पाहिजेत की नाही?
आणि याच्यावरती काय यांनी डिसिजन घेतलेत हे कोणालाही विश्वासात न घेता स्वतःच कामं करत राहतात. जसं काय त्यांना खूप अभ्यास आहे. त्यामुळे शासनाला ठाणे महानगरपालिकेला विनंती आहे की बाबा यात काहीतरी तात्पर्य काढून तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे. तर नोंदणी करतोय आपण, फक्त नोटीस लावतोय, पण नोंदणी आणि नोटीसनी ह्या जो मुद्दा आहे, हा जो विषय आहे, याच्यावरती कुठल्याही प्रकारचा आपल्याला निर्णय घेता येणार नाही. आम्ही जर अधिकाऱ्यांना सांगतो तर ते सांगतात आम्ही C1, C2, C3 ची नोटीस लावलेली आहे. परंतु मला खरंच सांगा, कारण फक्त नोटीस लावून त्याचा आपला जो मार्ग आहे का जो निर्णय आहे तो होतो का नाही. ती बिल्डिंग कधी ना कधी कोसळते आणि फक्त अधिकारी एवढंच सांगतात आम्ही आमचं काम केलं होतं, परंतु जाणारे जे जीव आहेत ते कोणाचे तरी परिवाराचे सदस्य असतात. ते सदस्य आहे ठाणे महानगरपालिकेचे टॅक्स पेयर आहेत. त्या टॅक्स पेयरला त्यांचा योग्य मोबदला आणि योग्य न्याय भेटला पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी आत्ता अनेक वेळा आम्ही ऐकलं, वागळे एस्टेट असो, मध्य ठाणे असो, मुंब्रा, कलवा किंवा दिवा भाग असो, ग्रामीण भाग ठाण्याचा असो, या ठिकाणी ज्या इमारती पडतायत ह्याला फक्त आपण नोटीस देऊन काम होणार आहे का? नाही. त्यांना आयडेंटिफाय केलं गेलं पाहिजे, त्यांना निष्कासित केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जो काही तुमचा क्रायटेरिया बसत असेल तो लावून एक तर रिडेव्हलपमेंट तरी करा किंवा कुठल्याही माध्यमातून त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. त्यांचं पुनर्वसन शाळेत करू नका, कारण की आता शाळा चालू आहे. त्या मुलांना शाळेत शिकताना फार त्रास होतो, कारण काय ज्यांना दिले ते शाळेतून निघत नाहीयेत. मुलं सांगतात आम्हाला बसायला वर्ग नाही. आज आपण बघत असाल अनेक वेळा महासभा झाल्या, त्या महासभेमध्ये अनेक सदस्यांच्या ह्या भावना होत्या का आम्हाला शाळा नाहीयेत, शाळेमध्ये बाकडे नाहीयेत, काही ठिकाणी जर्जर झालेल्या शाळा आहेत. असं असताना आपण ज्या लोकांना जी इमारत तुटते त्यांना बाहेर जेव्हा आपण काढतो त्यांना आपण शाळेत ठेवतो. आपल्याकडे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईन्सच्या प्रमाणे निवारा बांधणं गरजेचं आहे. आजच्या प्रमाणे तुम्ही पावसात कोणाला बाहेर काढू शकत नाही, आजच्या प्रमाणे तुम्ही थंडीत कोणाला बाहेर झोपू शकत नाही. पण तसा ठोस निरावार आहे का आपल्याकडे? आपल्याकडे बरेच आहे. मी आपल्याला या माध्यमातून एक सांगू इच्छितो, जर खऱ्या अर्थाने जर चौकशी लावली ना तर जेवढी म्हाडाची, जेवढी इमारतींची घरं आहेत, ज्या मग जिथे जिथे आपण शिफ्टिंग केलेली आहेत, अनेक लोकांना डबल टिबल घरं दिली गेलेली आहेत. काही ठिकाणी लोक राहत नाहीत, ती भाड्याने दिली गेलेली आहेत. अशा लोकांना आयडेंटिफाय केलं पाहिजे. आपल्या ठाणे महानगरपालिकेची एक केस झाली होती जी CID कडे देण्यात आली होती. त्याचा पण एक आपल्याला हे अभिप्राय भेटलाय का तुमच्याकडे अनेक ठिकाणी असं झालेलं आहे का ज्यांचा कुठलाच वाचता येत नाही, ना रोडमध्ये त्यांची घरं गेलेली आहेत, ना कशामध्ये त्यांची घरं गेली आहेत, पण त्या लोकांना घरं देण्यात आलेली आहेत. असा एक भ्रष्टाचार देखील त्या ठिकाणी झालेला आहे ठाणे महानगरपालिकेत. माझी आपल्या सर्व प्रेसच्या माध्यमातून या प्रशासनाला कळकळीची विनंती, आम्ही सर्व नगरसेवक आपल्याला एक विनंती करू इच्छितो का ज्या इमारती आपल्याला असं वाटत असेल का या कधीही धोकादायक झालेल्या आहेत, त्या कधीही पडू शकतात, अशा लोकांच्या राहणाऱ्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावा. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ.